दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण सर्वांनी एक गोष्ट बघितली असेल, ती म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये आपण ज्यावेळेस जातो किंवा एखाद्या सर्कशीच्या बाहेर आपण बघतो की हत्ती एका लहानशा साखळदंडाने बांधून ठेवलेले असतात. आणि आपण कधी विचार केला आहे का की जो हत्ती मोठमोठी झाडं एका धडकेने तोडून टाकतो किंवा उखडून टाकतो, तो हत्ती ही लहानशी साखळ तोडू शकणार नाही का? खरी गोष्ट ही आहे की हे हत्ती लहान असतानाच त्यांच्या पायामध्ये ती साखळ बांधली जाते आणि ज्यावेळेस ते लहान असताना ती साखळ त्यावेळेस त्यांच्या मानाने मोठी असते, परंतु ते लहान असताना ती साखळ तोडण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्यांच्यानी ती साखळ तुटत नाही. आणि हीच मानसिकता त्यांच्यामध्ये मोठ्या झाल्यावर सुद्धा राहते आणि त्यामुळे ती साखळ लहान असताना सुद्धा ते बांधलेलं असताना ती मानसिकता तीच राहते की मी ही साखळ तोडू शकत नाही. आणि त्यामुळे हत्ती आपल्याला एका लहानशा साखळीने बांधलेला दिसतो. इब्रिकरास पत्रामध्ये पाऊल, हिब्रूज चॅप्टर 5 मध्ये पाऊल लोकांना हेच सांगत आहे की तुमची मानसिकता बदला. तुमची मानसिकता ही तशीच आहे, त्यामुळे आत्म्याचं जी आत्मिकदृष्ट्या ती लोक वाढत नव्हते, ते लोक तसेच राहिले होते. पाऊल सांगतो तुम्ही ऐकण्यासाठी मंद झाला आहात. कदाचित हे कारण होतं की भूतकाळातील त्यांची जी भीती होती किंवा त्यांचा अविश्वास होता तेच घेऊन ते पुढे चालले होते. ती मानसिकताच घेऊन ते पुढे चालले होते, ते बदलत नव्हते. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये वाढतो त्यावेळेस आम्ही आत्म्यामध्ये बळकट होत जातो आणि आम्हाला त्यातून अधिक शांती मिळते. ज्यावेळेस आम्ही त्याच्या आत्म्यामध्ये वाढत जातो, जितके आम्ही देवाच्या वचनावर जगू तितकी आमची वाढ होईल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकास पत्र 5 अध्याय 11 वचन, हिब्रूज चॅप्टर 5 and verse 11. ह्याविषयी आम्हाला पुष्कळ सांगायचे आहे, ते तुम्हाला समजून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यास मंद झाला आहात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.